या स्मारकाची जी प्रगती झालेली आहे ती खूप उल्लेखनीय आहे. पण साहेब, एक काळ असा होता की त्यावेळेला मधुकरराव पिचड साहेब आणि गोविंदगारे साहेब जेव्हा सुरुवातीला फक्त 4च लोक होते, लक्ष्मण साबळे असेल, सुनील वांगरे, भोजने, आणि या ठिकाणी 4-5 लोकांना या जेलच्या आवारात सुद्धा प्रवेश मिळत नव्हता. आणि त्या ठिकाणी तो एक संघर्ष केला. त्यावेळेला वर्तमानपत्रातून जी प्रसिद्धी झाली. आणि राघोजी भांगरे, आज राघोजी भांगरे मोठ्या स्वरूपामध्ये समाजाचा एक कर्तबगार स्वातंत्र्य सेनानी म्हणून आज प्रत्येक ठिकाणी घराघरात पूजन केलं जात आहे. आणि आज आपण जे बळकट त्यामध्ये आणखी शिष्यवृत्ती त्या नावाने सुरू करून त्या स्मारकाला एक नवीन स्वरूप दिलं. कारण ते स्मारक आज पहिल्यांदा उभं केलं त्यावेळेला सुद्धा इथे काही गोष्टी घडल्या गेल्या, परंतु आज जे स्मारक उभं आहे तसंच मी एक विनंती करेन की त्या कुटुंबाचा वारस म्हणून की राघोजींचा पुतळा सुद्धा जर उभा केला गेला या ठिकाणी, अर्ध पुतळा का होईना उभा केला, तर तो समाजाला कळेल की राघोजी भांगरे खऱ्या अर्थाने काय होते. आज फोटोच्या रूपात आहेत, पण एक पुतळ्याच्या स्वरूपात आपण जर काही करता आलं तर माझी विनंती आहे की तो राघोजीचा एक वारसा आपण मोठ्या प्रमाणामध्ये सर्वसामान्य जनतेला राघोजी पुतळ्याच्या स्वरूपामध्ये दिसतील अशी मी विनंती करतो. आणि मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल आभारी आहे.